तू आरव सरांवर प्रेम करते का श्रुती? पायलने श्रुतीकडे पाहून प्रश्न विचारला. तिचा प्रश्न ऐकून श्रुतीने आधी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग हसली. तिला हसताना पाहून पायल गोंधळली. श्रुतीने तिचा चेहरा पाहिल्यावर हसणे थांबवले आणि म्हणाली, सॉरी पायल, तुझा प्रश्न ऐकून मी आपोआपच हसायला लागले. पायल, मी तुझ्यासारखी स्ट्रॉंग नाही पायल. आरव सरांना सहन करणं खूप अवघड काम आहे आणि त्यापेक्षा अवघड काम त्यांच्यावर प्रेम करणं. त्यांचा मूड क्षणोक्षणी इतक्या वेगाने बदलतो की तितक्या वेगाने हवामानही बदलत नाही. त्यांच्यावर प्रेम करणे म्हणजे आयुष्यभराच्या वेदना घेणे आहे. श्रुतीचे बोलणे ऐकून पायल घाबरून तिच्या साडीचा पल्लू तिच्या बोटांभोवती गुंडाळू लागली. तिची अस्वस्थता पाहून श्रुती पुन्हा म्हणाली, अरे अरे, तुला घाबरायची गरज नाही. तू तर लढाई जिंकली आहेस पायल, कारण मी आरव सरांच्या डोळ्यात तुझ्याविषयी प्रेम पाहिले आहे. आणि पायल, जर मी म्हणते ते खरे आहे तर हेही एक मोठे सत्य आहे की या जगात आरव सरांपेक्षा चांगला व्यक्ती कदाचितच कुणी असेल. पायल अजूनही तिच्याकडे एकटक पाहत होती. श्रुती काही पावले चालली आणि म्हणाली, माझे पती गेल्या 4 वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत पायल. श्रुतीने हे बोलताच पायलचे डोळे विस्पारले आणि ती आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. श्रुतीने पायलकडे बघितले आणि भावूक होऊन म्हणाली, आज त्यांचा स्वाद चालू आहे तर ते फक्त आरव सरांमुळे. पायल, माझे पती आरव सरांसोबत काम करायचे, पण एके दिवशी त्यांचा अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या मानेचे एक असे हाड तुटले ज्याचा संबंध पूर्ण बॉडीशी असतो. त्यामुळे संपूर्ण शरीर काम करणे बंद झाले. कोणाच्याही आधाराशिवाय ते उठूनही बसू शकत नाही. पायल, त्यांच्या उपचारासाठी दरमहा लाखो रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करावे लागतात. असे म्हणत श्रुतीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली, आरव सरांनी माझ्या पतीवर फक्त उपचारच केले नाहीत तर त्यांनी माझ्या पतीच्या जागी मला येथे काम देखील दिले. अगदी सामान्य कुटुंबातून लग्न करून माझ्या पतीसोबत मी या शहरात आले होते पायल. मला तर भाजी खरेदी करायची पण माहीत नव्हते. त्यामुळे एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाचे काम सांभाळणे माझ्यासाठी कठीण नाही तर अति कठीण होते. पण आरव सरांनी मला ABC पासून सगळं शिकवलं. त्यांना हवे असते तर त्यांनी आम्हाला कधीच मदत केली नसती, कारण माझ्या पतीचा अपघात त्यांच्या कामाच्या वेळी झाला नव्हता. पण त्यांनी असे केले नाही पायल. आज त्यांच्यामुळे माझा नवरा बरा होऊ लागला आहे. माझ्यासाठी ते देवासारखे आहेत पायल, ज्यांची मी पूजा करते. मी तुला हे सगळं सांगते कारण मला माहीत आहे की तू कोणत्या परिस्थितीत या नाटकासाठी होकार दिला आहेस. पण पायल, आरव सरांनी जे काही तुझ्यासोबत केले ती त्यांची मजबुरी होती. हे नाटक वेळेवर लाईव्ह होणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं कारण मला माहीत आहे. मला कारण माहीत आहे. श्रुतीचे बोलणे थांबवत पायल म्हणाली. श्रुती पुढे काहीच बोलू शकली नाही कारण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पायल तिच्याजवळ आली आणि म्हणाली, श्रुती, तू माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहेस आणि जी आपल्या नवऱ्याला या अवस्थेत ठेवून इथं येऊन तुझं काम मनापासून करत आहे आणि तुझं दुःख कोणालाही जाणवू देत नाही. आज तू मला माझ्या आयुष्यात अजून एक सबक शिकवला. असे म्हणत पायल श्रुतीजवळ आली आणि तिला मिठी मारली. आरव आणि बाकी सगळे रिहर्सलसाठी तयार झाले होते. सगळेजण फक्त पायलच्या येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात मेकअप रूममधून पायल बाहेर आली. तिला पाहताच सर्वांचे चेहरे उजळले. आधी पायलकडे आला आणि म्हणाला, पायल, तुला तुझे डायलॉग्स एकदा वाजायचे असतील तर अजून 10 मिनिटे घेऊ शकते. नाही सर, मी तयार आहे आणि मला माझे डायलॉग्स चांगलेच आठवतात. पायलने असे बोलताच आधीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याने पायलच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, ठीक आहे, मग आपण रिहर्सल सुरू करू. जिथे राज आणि नैना एकत्र डान्स करत होते, जर हा सीन एकाच वेळी ओके झाला तर आपण सुरुवातीपासून संपूर्ण सीन करू, ठीक आहे? पायलने हळूच मान हलवली आणि आरवच्या दिशेने जाऊ लागली. पायलला त्याच्या दिशेने येताना पाहून आरवही तिच्याकडेच बघत होता. पुढे जाताना पायल मनात म्हणाली, आरव सर, हे मला फार पूर्वीच माहीत होते की तुम्ही वाईट व्यक्ती नाही, पण आज मला कळले की तुम्ही खरोखरच चांगले व्यक्ती आहे. पायल, तुझ्या नजरेतून नाही तर मला तुझ्या हृदयातील गोष्ट तुझ्या तोंडून ऐकायची आहे. आरव पायलकडे बघत मनात म्हणाला. पायल येऊन आरवजवळ जाऊन उभी राहिली. तेव्हाच आधीने फ्लोअरवर पाऊस पाडण्याचा इशारा केला.
आधीचा सिग्नल मिळताच एका मुलाने स्विच ऑन केला, त्यामुळे तेथे पाऊस सुरू झाला. काही क्षणातच राज आणि नैना ओले झाले. तेव्हा आरवने अंगठा दाखवून आधीला इशारा केला. त्याने इशारा करताच आधीने म्युझिक प्लेअर ऑन केला आणि गाणे वाजू लागले. गाणे वाजताच नैनाने परफॉर्म करण्यास सुरुवात केली. राजही हसत तिच्यासोबत डान्स करू लागला. रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुत में तुम हम तुम, चलते है बजता है जल तरंग. गाणे संपताच राज आणि नैना एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. राजने नैनाच्या हाताला धरून त्याचे चुंबन घेतले. नैना त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत होती. ती हळूहळू राजच्या जवळ आली. तिने राजच्या गालाचे चुंबन घेतले तेव्हा राज तिच्याकडे तिरक्या नजरेने बघून हसायला लागला. खूप उशीर झाला आहे, आज जाऊया का? राजने विचारले. नैनाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि होकार दिला. राजने नैनाला खोलीत आणली. तेव्हा तिची नजर खिडकीवर पडली. राज खिडकीकडे गेला आणि म्हणाला, नैना, आता खिडकी बंद कर आणि चेंज करून शांतपणे झोप. नैना त्याला पाहून हसू लागली. राजने खिडकी बंद केली आणि मागे फिरला. तेव्हा त्याचा पाय कार्पेटमध्ये अडकला. नैनाने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला तर दोघेही बेडवर पडले. दोघेही हसू लागले. दोघेही हसत हसत पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. राजने हळूच नैनाच्या चेहऱ्यावर आलेले केस काढले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. मग त्याने नैनाच्या एका डोळ्याचे चुंबन घेतले. नैनाने पुन्हा राजकडे पाहिले तेव्हा त्याने तिच्या दुसऱ्या डोळ्याचे चुंबन घेतले. राज बनलेल्या आरवला तिच्या इतक्या जवळ पाहून नैनाने हळूच हात पुढे केला आणि राजच्या चेहऱ्याला स्पर्श केला. तेव्हा राजने तिच्या डोळ्यात पाहत तिच्या हाताचे चुंबन घेतले. तेव्हा नैना त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागली. आय लव्ह यू नैना, राज नैनाच्या डोळ्यात बघत म्हणाला. नैनाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने खूप प्रेमाने राजच्या गालाचे चुंबन घेतले आणि मग राजच्या डोळ्यात बघत म्हणाली, आय लव्ह यू, मी पण तुमच्यावर खूप प्रेम करते, खूप. राजने हळूच तिच्या गालावर चुंबन घेतल्यावर नैनाने डोळे मिटले. राजने पुन्हा नैनाकडे पाहिले आणि मग त्याचे ओठ तिच्या ओठांच्या जवळ आणले, पण त्याने नैनाला किस केले नाही. काही वेळाने सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सगळ्यांनी टाळ्या वाजवताच आरव उठून उभा राहिला. उठताच त्याने पायलच्या दिशेने हात पुढे केला. पायलने हलके हसत त्याचा हात धरला आणि उभी राहिली. उत्तम, उत्कृष्ट. आधी त्याच्या जवळ आला आणि म्हणाला. आरव आणि पायलही हलकेच हसले. आधीने पायलकडे पाहिलं आणि म्हणाला, पायल, तुझे एक्सप्रेशन अप्रतिम होते बघ, एक दिवस तू मोठी स्टार बनशील. पायल काहीच बोलली नाही, फक्त आरवकडे बघत राहिली. मग आधी टाळी वाजवत म्हणाला, चला आता वेळ वाया घालवू नका, सुरुवातीपासून संपूर्ण सीन करूया. पायल, तू तयार आहेस का? हो, पायल आरवकडे बघत म्हणाली. आरव काहीतरी बोलेल त्याआधी आधीने आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला काहीतरी समजावत तिथून घेऊन गेला. पण आरव परत परत वळून पायलकडे बघत होता. पायलची नजर त्याच्यावर होती. तेवढ्या श्रुती पायलजवळ आली आणि तिच्या कानात कुजबुजली. पायल, जास्त विचार करू नकोस. तुझ्या मनात काय आहे ते आरव सरांना सांग आणि बाकी तुझ्या भोले बाबांवर सोड. पायलने तिरक्या नजरेने श्रुतीकडे पाहिले आणि मग विचारात पडली. तिचा चेहरा बघून श्रुती हसत म्हणाली, मी तुला हे सगळं का सांगत आहे? ज्या मुलीला तिचे फिलिंग समजत नाही ती तिच्या प्रेमाची कबुली कोणाकडे तरी कशी करू शकेल? हो ना? पायलचे डोळे मोठे झाले. तिचा चेहरा पाहून श्रुती हसू लागली. तिने पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, पायल, तुझ्या मनात काय आहे ते लवकरात लवकर सांग पायल, नाहीतर असे होऊ शकते की नशीब तुला ही संधी पुन्हा देणार नाही. पायलने तिच्याकडे अस्वस्थ होऊन बघितल्यावर श्रुती हसत निघून गेली. पायल तिथेच विचार करत उभी होती आणि तेव्हाच आधीच्या इशाऱ्यावर पुन्हा जमिनीवर पाणी पडू लागले. पायलने आजूबाजूला पाहिलं तर आधीने तिला रिहर्सल सुरू करायची खूण केली. पायलला इच्छा नसतानाही रिहर्सल सुरू करावी लागली. इकडे राजदीपची माणसं मुंबईच्या प्रत्येक भागात पायलचा फोटो दाखवून ते लोकांना तिच्याबद्दल विचारत होते. राजदीपच्या एका व्यक्तीने पायलचा फोटो एका ऑटो ड्रायव्हरला दाखवत त्याने विचारले,
तुम्ही हिला कधी तुमच्या ऑटोत बसवले आहे का? ऑटो चालकाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, हो सर, मी हिला बसवले आहे. त्याने असे बोलताच त्या माणसाचे डोळे मोठे झाले. त्याने लगेच त्याचा हात धरला आणि विचारले, तू हिला कुठे बसवले आणि कुठे सोडले? मला सांग, पटकन सांग. ऑटो ड्रायव्हर विचार करू लागला. मग त्या माणसाने आजूबाजूला बघितले आणि मग ऑटो ड्रायव्हरच्या पोटावर बंदूक ठेवली आणि म्हणाला, माझ्यासमोर नाटक करू नकोस, नाहीतर पोट फाडून ही गोळी निघून जाईल. चल पटकन सांग, या मुलीला कुठे बसवलं होतंस? सांग मला. ऑटो चालक भीतीने थरथर कापत म्हणाला, या मुलीला बोरिवलीहून त्याच्या ऑटोत अनेकदा नेले आहे. कदाचित ती तिथेच राहते. तुला खात्री आहे की ही तीच मुलगी आहे? त्या माणसाने विचारले. मग ड्रायव्हरने फोटोकडे बघितले आणि म्हणाला, ही तीच आहे. ही मुलगी माझ्या आठवणीत आहे, कारण ती खूप बोलते. जोपर्यंत ती ऑटोमध्ये बसलेली आहे तोपर्यंत तिचे तोंड बंद राहत नाही. त्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. रिहर्सल झाल्यावर पायल खिडकीजवळ उभी राहून श्रुतीच्या बोलण्याचा विचार करत होती. तिने आकाशाकडे पाहिले, जिथे अनेक तारे आणि चंद्र चमकत होते. पायलने डोळे मिटले. डोळे मिटताच तिला पुन्हा एकदा आरवचा चेहरा दिसू लागला. तिने लगेच डोळे उघडले. पायल, तू आरव राठोडच्या प्रेमात पडली आहेस हे नक्की. पण प्रॉब्लेम हा आहे की आता काय करायचं? मी जाऊन आरव सरांना सांगायला हवं की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. पण जर ते माझ्यावर प्रेम करत नसतील तर माझा तर पोपट होईल. भोले बाबा, माझा खूप अपमान होईल. पण जर मी त्यांना माझ्या भावना सांगितल्या नाहीत आणि नशिबाने मला पुन्हा संधी दिली नाही तर मी काय करणार? नाही, मी रिक्स नाही घेतली पाहिजे. मी आरव सरांना खरं सांगायला पाहिजे आणि बाकी सर्व भोले बाबांवर सोडले पाहिजे. हे बरं होईल. मी आत्ता जाऊन त्यांना सांगते. एवढं बोलून पायल हसत तिच्या खोलीतून बाहेर पडली आणि आरवच्या खोलीकडे जाऊ लागली. पण आरवच्या खोलीत पोचताच तिने पाहिलं की आरव कुठेच नव्हता. पायल आरवच्या खोलीतून बाहेर आली आणि त्याला सगळ्या घरात शोधू लागली, पण तिला आरव कुठे दिसला नाही. ती त्याला शोधत यशोदाच्या खोलीकडे आली. पायलला पाहताच यशोदा म्हणाली, ये बेटा, तिथे दरवाजात का उभी आहे? पायल आली आणि यशोदाजवळ बसून हसत म्हणाली, काही नाही आजी, मी आरव सरांना शोधत आहे. आरवला? यशोदाने विचारले. पायल हसत हसत म्हणाली, हो आजी, मला त्यांच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे बेटा. बेटा, मी त्याला आणि आधीला जेवल्यानंतर टेरेसवर जाताना पाहिले. यशोदाने असे सांगताच पायलचा चेहरा उजळला. ती लगेच तिथून उठली आणि म्हणाली, आजी, मला ना आरव सरांशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे, तर मी तुम्हाला काही वेळाने भेटते. यशोदा काही बोलते त्याआधीच पायल तिथून निघून गेली. यशोदा हसायला लागली. गच्चीकडे जात पायल म्हणाली, पायल, तू प्रेमात पडली आहेस तर लपून काय उपयोग? आरव सरांना सांग. आणि मग श्रुती मॅडम सुद्धा म्हणाल्या की त्यांनी आरव सरांच्या नजरेत तुझ्यासाठी प्रेम पाहिलं आहे आणि मग तुझे भोले बाबाही तुझ्यासोबत आहेत की. असे बोलताच पायलची पावले थांबली आणि तिला अस्वस्थ वाटून ती पायऱ्यांवर बसली आणि म्हणाली, भोले बाबा आणि तुझ्यासोबत पायल, जेव्हा तू त्यांच्याकडे काही मागते तेव्हा ते उलटच घडते. यावेळीही असेच काही घडले तर? हे भोले बाबा, आता मी काय करू? हे खूप कठीण झाले आहे. पायल बोटे चावत पायऱ्यांवर बसून विचार करत होती. इकडे आरव आणि आदी वरच्या टेरेसवर बसून कॉफी पित होते. कॉफी पित आरव मोबाईलवर गेम खेळत होता. तेव्हा आदीने विचारले, बाय द वे, तू पायलला तुझ्या मनातल्या भावना कधी सांगणार आहेस? आदीचा प्रश्न ऐकून आरवने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले, पण काहीच बोलला नाही. आदी हसायला लागला. कॉफीचा एक घोट घेत तो म्हणाला, आता पुन्हा तुझा जुना डायलॉग रिपीट करू नकोस आरव. रागिणीने तुझ्याशी जे केले त्यानंतर तुझ्या आयुष्यात प्रेम या शब्दाला स्थान नाही, कारण तुझे डोळे स्पष्ट सांगत आहेत की तू तिच्या प्रेमात पडला आहेस. आरव चिडून म्हणाला, तुझ्यामुळे मी गेममधून आऊट झालो. आरव, विषय बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मी खरं बोलतोय हे तुला चांगलंच माहीत आहे, आदी म्हणाला. आरव पुन्हा गेम खेळू लागला आणि म्हणाला, सध्या मी याबद्दल बोलण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे याविषयी पुन्हा कधीतरी बोलू. आदी त्याच्याकडे रागाने पाहू लागला. तो आरवला काहीतरी बोलणार असतानाच अचानक आरवचा फोन वाजू लागला. राजदीपचा कॉल पाहताच आरव म्हणाला, राजदीपचा कॉल आणि यावेळी? उचल. आधी असे बोलताच आरव उठला आणि त्याने राजदीपचा कॉल रिसीव्ह केला. सर्व काही ठीक आहे ना? तुम्हाला यावेळी फोन केलास? हो आरव, सर्व काही ठीक आहे.
मी तुला हे जाणून घेण्यासाठी फोन केला आहे की तू कसा आहेस, राजदीपने विचारले. चालता चालता आरव म्हणाला, राजदीप मला काय झाले, मी एकदम ठीक आहे. पण तू हे सगळं का विचारतोयस? आज मी कबीरला एका हॉटेलमध्ये भेटलो आणि त्याने मला सांगितले की तू त्याच्या वडिलांवर तुझ्यावर गोळी झाडल्याचा आरोप केला आहेस. त्याच्या बोलण्यावरून मला समजले की तू कोणावरही विनाकारण दोष लावत नाहीस. अर्जुन अंकलने नक्कीच काही केले असेल म्हणूनच तू एवढी मोठी गोष्ट बोलला असेल, बरोबर? राजदीपने असे विचारताच आरव म्हणाला, होय राजदीप, अर्जुन शेखावतने माझ्यावर गोळीबार केला होता, पण माझ्या नशिबाने मला वाचवले. पण त्यांना माझ्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही. त्यांचा नाश माझ्या हातातच लिहिला आहे. आरवचे बोलणे ऐकून राजदीप हसू लागला. इकडे पायल पायऱ्यांवरून उठली आणि म्हणाली, पुरे पायल, भोलेबाबांचे नाव घे आणि जा, आणि आरव सरांना तुझ्या भावना सांग, जे होईल ते पाहता येईल. असं म्हणत पायल गच्चीवर जाऊ लागली. राजदीप आरवला म्हणाला, आरव, तू माझ्या भावासारखा आहेस आणि रवी अंकलची शेवटची निशाणी आहेस. त्यामुळेच अर्जुन अंकलच्या फंदात पडू नये अशी माझी इच्छा आहे. रवी अंकलचा जीव घेण्यापूर्वी त्याने एकदाही विचार केला नाही. मग तुझा विचार करण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी तुझ्यावर गोळीबार केला आणि कबीरनेही तुझ्यावर हल्ला केला. तुझं नशीब खरंच चांगलं होतं, त्यामुळे तू वाचलास. पण पुढच्या वेळी वाचू शकला नाहीस तर? म्हणून प्लीज हे वैर विसरून चांगल्या मुलीशी लग्न करून सेटल हो. नाही राजदीप, जोपर्यंत अर्जुन शेखावत माझ्यासमोर गुडघे टेकत नाही तोपर्यंत मी या लढाईतून मागे हटणार नाही. आरव असे बोलताच आधीही अस्वस्थ झाला. पण राजदीप हसून म्हणाला, पण आरव, तुला मी काय बोलत आहे ते समजत नाही. लवकरच पार्टी अर्जुन अंकलला MLAचं तिकीट देणार आहे. ते एकदा सत्तेत आले की तुझ्यासाठी ते अधिक कठीण होईल. तुझा जीव धोक्यात येईल. राजदीप असे बोलताच पायल तिथे आली. आरवला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. ती हसत त्याच्याकडे जाऊ लागली. तेव्हा आरव फोनवर म्हणाला, राजदीप, अर्जुन शेखावत यांना पार्टीकडून तिकीट कधीच मिळणार नाही, कारण मी ते होऊ देणार नाही. आरवच्या तोंडून पायलने राजदीपचे नाव ऐकताच त्याच्या दिशेने पडणारी तिची पावले थांबली आणि पुन्हा एकदा तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागला. आरवकडे पाहत घाबरून तिने हळूच तिची पावले मागे घ्यायला सुरुवात केली. पण मागे जाताना ती जिन्यावर पडली. काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तो आवाज जिथून आला होता त्या दिशेने धावला. आधीही त्याच्या मागे धावला. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.